च्या पाठलाग करायचा आहे. 24 बॉल मध्ये ते डीजे थांबा जरा. सेमीफायनलचा दुसरा सामना आता आपल्या समोर सुरू होतोय. एचके नाईट वर्सेस टॅक्स लीगल स्ट्रायकर. दोन्ही संघ खूपच मेहनत करून आणि अशक्य असं चेस करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे, आपलं मेरिट सिद्ध केलं, आपलं क्रिकेट उत्कृष्ट क्रिकेट आज दाखवलंय. माझी विनंती आहे दोन्ही संघाला की तुम्ही इथे मात्र पहिला चेंडू गोलंदाजीसाठी आले. स्ट्रायकर्सने आपली क्षेत्ररक्षण सजवायचे. सर्वेशला मात्र सामना जिंकायचा असेल तर आपल्या लौकिक साजेशी अशी फलंदाजी करावी लागेल. नो बॉलचा इशारा. आपण नो प्लस वन घ्या. स्कोरर कुठे? चेंडू आणि 4 धावसंख्या. 70 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले. जवळपास 17.5ची सरासरी. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. अंपायर ब्रह्मा. हे ब्रह्मा मगाशी बोललो होतो तिथे तुझा फिल्डर ठेव. बोललेलो त्याला मी फिल्डर ठेव. ऐकत नाही. स्कोरर इकडे. अंपायर मॅच स्टार्ट करूया. आपण सेमीफायनलचा दुसरा सगळे दोन्ही संघ आलेत. आपण स्टार्ट करूया. एचके नाईट्स अंपायर आपल्याला मी विनंती करतो शांताबाई बस. ग्राउंडचा ताबा घ्यायचा. अंपायर पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्ष टू सर्वेश. पुन्हा एकदा लो बॉल. खराब गोलंदाजी. 70 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलं. बॅक बॅलन्स भरपूर आहे परंतु ज्या तऱ्हेने गोलंदाजी खराब गोलंदाजी होते हर्ष याच्याकडून. एक चेंडूच्या मागे 15 धावसंख्या मोजल्या गेल्या. त्याने हा सामना 360 टन होतोय की काय हा प्रश्न निर्माण झालाय. बघूया सर्वेश. आता मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण अमितच्या माध्यमातून. त्या दरम्यान दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण. बॉल द्यावे. साई पाटील. येस साई पाटील. सेकंड सेमीफायनल 4 ओव्हरची घ्यायची का 3 ओव्हरची घ्यायची? 4 ओव्हर. 4 ओव्हर. येस 4 ओव्हर. वर्सेस एचके नाईट्स. एचके नाईट्स बॅटिंग करते. तुमच्या प्लेयरचे नाव सांगा. 3 चेंडू 18 धावा. सुरेख अशी अमरपाल सिंग स्ट्राईकवर आहेत. फटकेबाजी या दरम्यान आणि हा चौकार होते. 22 धावसंख्या सरासरी गाठली गेले. 17.5 धावसंख्येची सरासरी होती. त्या सरासरीच्या पेक्षा जास्त धावसंख्या काढल्या गेल्यात. इतका जबाब पत्तर से 20 चेंडू 48 अशी धावसंख्या. आता मात्र चेंडू चांगला एकदम सहजरित्या पूर्ण. त्या दरम्यान खराबाचं क्षेत्ररक्षण पण इथे धावबाद होतोय. फील्ड घेतली. क्रिकेट मध्ये असं बराच वेळा होतं की मिस फील्डवर बराच वेळा फलंदाज धावबाद होतात. इथे सुद्धा तसंच घडलं. मिस फील्ड झाली जोरात फटका मारायचा प्रयत्न केला आणि कॅच ड्रॉप आणि वेल फील्ड. आता मात्र रनवर नवीन फलंदाज येतोय ब्रह्मा. बघूया ब्रह्मा कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. 1 बॉल 1. ब्रह्मानंद दुबे बॉलिंगला. हर्ष. पुढचा चेंडू सुरेख फटका परंतु सुरेखाचं क्षेत्ररक्षण आनंद याच्याकडून. 1 धावसंख्या पूर्ण. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची धावसंख्या संधी मिळते घ्यायची असते. 23 धावसंख्या. 23 ऑन दी बोर्ड. 18 चेंडू 2 रन. आणि ही दुसरी कॅच सुटली आणि 24 धावसंख्या. 24 3 बॉल 24 आनंद 24 3 बॉल 3 रन. ब्रह्मा 18 चेंडू 46 धाव. बघूया आनंद उत्कृष्ट असा गोलंदाज परंतु यावेळी 4 बॉल 3 रन. वाईट प्लस 1 2 धावसंख्या. अवांतर धावसंख्या मात्र इथे घेण्यापासून अगदी सामना मात्र विकेट मिळतोय का अशी शंका निर्माण होते. कमबॅक करू शकतो. गोलंदाजी
त्या दरम्यान एकदा सहज पूर्ण सर्वेश ट्राय करतोय. जर हा सामना जर जिंकायचा असेल तर सर्वेशला बाद करावे लागेल. हे मात्र गणित डोक्यात ठेवून गोलंदाजी करावी लागेल. बघूया पुढचा चेंडू आनंद एक उत्कृष्ट गोलंदाज. इथे मात्र सुरेखाचा फटका षटकार होतोय आणि जोरात एक फटका येतो. गोलंदाजी पाहतोय. 70 धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र आकर्षक अशी फटकेबाजी आपण पाहतोय. ही कॅच ड्रॉप झालेली आहे इथे. वेल फील्ड चेंडू म्हणायला तिसरा लागेल. चेंडू आता मात्र बॅटची एज परंतु घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजी करताना दिसत होता. आनंद जे कमबॅक केलं होतं परंतु चेंडू स्लिपच्या दिशेने जाताना दिसला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सर्वेश. आनंद टू सर्वेश. दोन मातब्बर खेळाडूमध्ये ही लढत आपण पाहतोय. आता मात्र सुरेख गोलंदाजी आनंद याची एकदा सहज पूर्ण. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहतोय सुनीलच्या माध्यमातून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया ब्रह्मा स्ट्रायकर होतोय तितकाच चांगला असा फलंदाज. आता मात्र सुरेख यष्टीरक्षण लाजवाब असं यष्टीरक्षण आपण पाहतोय. सोडलेली नाहीये. दुसऱ्याकडे गारद होते ब्रह्माच्या रूपात मिळालं होतं आणि ही कॅच पकडली आहे. बॉलरला हेच हवं असतं की शेवटचा चेंडू शिल्लक न्याय मिळावं. बॅट्समन नेम प्लीज. नेक्स्ट बॅट्समन आहे तो अभि नूर. रनरची मदत घेतली. आनंद सुरेख कमबॅक करतोय. सुरेख गोलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. एक धाव सहजरित्या स्ट्राईक रोटेट. स्ट्राईक पुन्हा एकदा आता नूर येईल. षटकाची समाप्ती. धावसंख्या 36 आणि 12 चेंडू आवश्यकता आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम. पुढचा बॅट्समन जानू आणि ही जोडी जय विरूची जोडी आहे. जय जानूची जोडी आहे. सुनील येतोय तितकाच अष्टपैलू असा खेळाडू नामवंत असा खेळाडू सुनील पवार. पवार गोलंदाजीसाठी सुनील टुंडूर. 12 चेंडू आणि 34 धाव असं समीकरण. आकर्षक असा फटका तितकं सुरेख असं यश आणि फलंदाज काय होतोय आणि मात्र इथे फलंदाज नाबाद ठरवला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतं हर्ष याच्याकडून परंतु आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलाय. बघूया अजूनही सर्व खेळपट्टीवर. जोपर्यंत सर्व खेळपट्टीवर असेल तोपर्यंत चित्र मात्र अगदी काही होऊ शकतं. तितकाच ताकदीचा गोलंदाज सुनील समोर. सुनील टू सर्वेश. इथे मात्र चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 6 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या अजून एक कॅच ड्रॉप आणि 10 चेंडू 29 धावा असं समीकरण. 10 चेंडू 29 धावा. मला आणि इथे मात्र पुन्हा एकदा आणि इथे मात्र कॅचेस विन द मॅचेस. हा झेल सोडला की सामना सोडला हे मात्र येणारा क्षण तुम्हाला सांगेल. हर्षल ही परत वाईटचा बॉल सोडला होता स्टीव्हचा आणि वर्ल्ड कप गेला होता. अगदी तसंच काहीतरी चित्र आपण पाहतोय. परंतु बघूया अजूनही सुनील सुरेखरित्या गोलंदाजी करतोय आणि पुढे 9 चेंडू 23 धावा. सेव 1 धावेवर समाधान म्हणायला लागेल. सेमीफायनलचा सामना आहे. आपल्याला जोरात मारावं लागेल. 9 चेंडू 23 धावा आणि 9 चेंडू 23 धावा. एखादा एक उत्कृष्ट असा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो क्षेत्ररक्षण करणारा एसएस लीगल संघ. मोठ्या शॉटसाठी ओळखला जातो. अजूनही सामना दोघांच्या खात्यामध्ये कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय बघूया. सुनील संधी निर्माण जरूर केली होती झालेला आहे आणि इथे मात्र खराब गोलंदाजी. असे चेंडू तुम्ही सर्व्हिस सारख्या फलंदाजीला टाकू शकत नाही. दुसऱ्या धावसंख्या पोहोचली समाप्तीला 53 गेली ती 16 वर 17 धावा समीकरण. पुढचा
2 ओव्हर पुन्हा 16. एकदा फटका आणि इथे गल्लीबाद होतोय. सामन्याला मात्र ते इथे कल्लाटणी मिळते का हे आपण पाहूया. मोक्याच्या शनी बाद होतोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण. अजून एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू अजून शिल्लक आहे. सुनील मात्र महत्वाच्या क्षणी मातब्बर फलंदाजीला बाद करतोय. मागच्या वर्षी सुद्धा हे सुनीलने केलं होतं आणि 30 किमिया या वर्षी सुद्धा सुनील करतोय. 7 चेंडू 17 धावा, पण तो अजूनही जयेश सारखा मातब्बर खेळाडू फलंदाजीसाठी आलाय. तितकाच ताकदीचा फलंदाज. अजूनही सामना रंगतदार अवस्थेत आहेत. कंपल्सरी चेसिंग या सामन्याचा नियम. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. सुरेख सामना रंगताना दिसतोय. प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली गेले. 7 चेंडू 17 धावा. एक बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. सुनील मात्र कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. कलाटणी देणारा चेंडू होता. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू सुनीलाचा. सुनील टू जयेश. सुरेख सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी सुनील याची. आपल्या संघाला मात्र कमबॅक करून दिले. मगाशीचा उल्लेख केला होता की तुम्हाला सर्वेशला जर बाद केलं तर तुम्ही सामन्यामध्ये येऊ शकता आणि तेच मात्र इथे सुनीलने केलं. आणि आता मात्र आपण पाहतोय 6 चेंडू 17 धावा. तो अजूनही खेळपट्टीवर जयेश आणि नूर असे मातबर खेळाडू काही होऊ शकतं. बघूया कुठला गोलंदाज वापरला जातोय. कंपल्सरी चेसिंग. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. अजून 1 ओव्हर बाकी आणि हा फटका मारलाय. मात्र 1 रन वर समाधान मानावं लागेल. नूर नितेश घरत फलंदाजी मध्ये त्याने सुरेख असं योगदान दिलं होतं. मोठे शॉट खेळण्यासाठी 6 चेंडू 17 धावा असल्यामुळे 6 चेंडू 17 धावा. त्यामुळे ओमला अजून एक संधी मिळेल. नितेश घरत. बघूया शेवटचं निर्वाणीचं षटक. नो बॉलचा इशारा. सुरेखाचं क्षेत्र संधी, परंतु धाव संख्या +1. आता 6 चेंडू 15 धावा. या क्षणाला सामन्याचं चित्र बदलू शकतो. खेळाडू मध्ये लढत. आता मात्र इथे नकारात्मक चेंडू आणि धाव संख्या जाते. नकारात्मक चेंडू अशी गोलंदाजी करून 4 बॉल 23 चेंडू स्टेप आउट करतोय. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. आणि ही कॅच 5 चेंडू 10 धावा. मातबर फलंदाज. बघूया नितेश टू जयेश. 4 विकेट झालेले आहे. पुन्हा एकदा सहजरित्या त्या दरम्यान चांगलाच क्षेत्ररक्षण. त्याने विनंती केली आहे रनर 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. कंपल्सरी चेसिंग. सुरेखाचा सामना रंगतो दोन्ही मातबर संघामध्ये. उपांत्य सामना. सुरेख गोलंदाजी, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. एक धाव सहजरित्या हा चेंडू वैध चेंडू. 3 चेंडू 8 धावा. ही ओव्हर झालेली आहे. 3 चेंडू 8 धावा. विकेट पडलेले आहेत. ओव्हर संपली आहे. 3 चेंडू 8 धावा. लास्ट ओव्हर बाकी आहे. धाव संख्या जाते ती 3 चेंडू 8 धावा. 23 सुरेखाचा फटका. हा फायनलची मॅच होती. ज्या घरात त्याच्या पद्धतीने सुरुवात केली होती येत होते जोर जोरात. मला धावा सहज होतील, पण ही शेवटची इशारा होतोय. हा चौकार आहे. लेग अंपायरचा इशारा होतोय. हा चौकार आहे. ही चेस करणं टॅक्स लीगल साठी मोठी गोष्ट असणार नाहीये. पंचांचा निर्णयाचा सन्मान करा. लेग अंपायरने इथे डिसिजन दिलाय. इथे हे जयेश आवाज दे ना. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की तुम्ही पंचांनी निर्णय दिलाय. लेग अंपायरने डिसिजन दिलाय. लेग अंपायर आपण आणि पहिल्या बॉलवर उचलून मारलेला आहे. 23 तटस्थ असे पंच निर्णयाचा सन्मान करा. 2 चेंडू 4 धावा. जयेश मात्र इथे सामन्यामध्ये रंगत निर्माण केले गेले. सुरेख फटकेबाजी करतोय. 2 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 4 धावा. बॉल इज अ क्लीन बॉल टू 2 चेंडू 4 धावा. दिस इज अ फायनल. इथे मात्र बॉल होतोय. सुरेख फटकेबाजी करण्याच्या नादात बाद होतोय. नितेश मात्र इथे आता
सुरेख यश प्राप्त करतोय. सुरेख फलंदाजी जयचं कौतुक करावे लागेल, कारण सर्वेश बाद झाल्यानंतर सुद्धा हिंमत लढत होता, परंतु मोक्याच्या क्षणी बाद झालाय. आता एक चेंडू 4 धावा. फलंदाज 2 बॉल 4 बॉल उरले. बॅट्समनचं नाव रेशम राहुल. एक चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. चौकार गेला तर रेशमचा संघ अंतिम सामन्यात येतो. नो बॉल. खराब मात्र कौतुक करा. आता लास्टच्या 2 बॉल साठी कोण येतं ते कंपल्सरी चेसिंग आहे. ओनर सेमीला कंपल्सरी चेसिंग आहे. बॉल काउंट नाही. ओनर स्वतः आलेत. 2 बॉल उरलेत. धाव संख्या झाली एक चेंडू 2 धावा. 26 धाव संख्या झाली ती 26. सेमीफायनलचा एक चेंडू 2 धावा. फ्रीट आहे आणि फ्रीट वर फक्त नो बॉल आणि स्टंपिंग असेल. फ्रीट वर फक्त नो बॉल आणि स्टंपिंग. 2 बॉल मध्ये इथे एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि फ्रीट आहे. बोललो 30 पेक्षा जास्त रन आले असते तर आणि कुठली फिल्डिंग चेंज होणार नाही याची दक्षता घ्या. अवघड आहे. फ्रीट ओव्हर मध्ये फिल्डिंग मात्र चेंज करता येणार नाही. एक चेंडू 2 धावा. हा बीट झाला. लास्ट बॉल उरला या मॅचचा. इथे मात्र एक धाव सहज इथे आपल्या खात्यात आणि हा सामना जिंकतोय. आणि हा लास्ट बॉल विकेट. सामना जिंकतोय. प्रवेश करतोय. खूप अभिनंदन. 4 ओव्हर मध्ये 27 रन. 27 रन. 27 काढायचे. 26 झाले. 24 बॉल मध्ये 27 रनांची आवश्यकता. 24 बॉल मध्ये 27 रन. 26 केले 27 करायचे. 24 बॉल मध्ये 27. 24 बॉल मध्ये 27 रन हवेत. एक फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे. दुसरा फायनलिस्ट चालू आहे. अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यातील सामनावीर पुरस्कार सर्वेश. We have seen the great उपांत्य फेरीतील सामनावीर पुरस्कार सर्वेश. We are seeing the good spinner over here. विशाल घाटकर यांना स्ट्रायकिंग एंडला शाबाज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिनव. 2 जण सिनियर प्लेयर. पूर्ण मॅच दोघांच्या स्टार्टिंगने काढली. बॉलरने मयूर. आणि ह्या ओपनिंग असेल तर हे ध्येय हे अत्यंत सहज होईल असं वाटतंय. मयूरला जादू दाखवायला लागेल बोटांमधली. क्रिकेट जादूने जी उडी मारली. मला वाटतं खूप सुंदर उडी मारली. प्रयत्न खूप छान केला. मागच्या स्पर्धेत संघमालक म्हणून आमच्या मित्राने संघ घेतला होता. सन्माननीय अतिथी निकेतन पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी कृष्णप्रिया मॅडम यांचा आम्ही यथोचित सत्कार करतोय. मी विनंती करेन आदरणीय मोकल सरांना. काल निकेतनचा वाढदिवस सुद्धा होता. मी विनंती करेल आपण वाढदिवसाचं गाणं सुद्धा आपण वाजवायचं आहे. आणि इथे अजून एक 6 येताना रन झाले 14 आणि जिंकायला पाहिजे 27. अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये या आमच्या मित्राने सुरेख अशी कामगिरी पार पाडतोय. अगदी जे स्वप्न निकेतनचं होतं स्वप्नाकडे तो वाटचाल करतोय. खूप खूप शुभेच्छा निकेतनसाठी येणाऱ्या वाटचालीसाठी. तर ओव्हर मध्ये मॅच संपेल. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा निकेतन.
आई एकविरा तुला उदंड आयुष्य देव. 7 रनांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग. पहिल्या ओव्हरचे 4 बॉल संपले. 2 बॉल बाकी आहेत आणि तुम्हाला जिंकायला 7 रनांची आवश्यकता आहे. शिवाने हा फुलटॉस बॉल दिला होता. ह्या प्रकारचे बॅट्समॅन होत असताना एका ओव्हर मध्ये चेस करण्याची जी कमाल आहे, मला वाटतं ही काहीतरी स्ट्रॅटेजी मध्ये बदल हवा होता. कुठलाही टप्पा न देता आपण फुलटॉसचा बॉल देतो अभिनव राहाटे सारख्या बॅट्समनच्या बॅटवर, त्यावेळेस मात्र तो गडबड करणार, तो जिंकणार. एक ओव्हर मध्ये विन डिक्लेअर केले. एका ओव्हर मध्येच ही मॅच जिंकलेली आहे आणि आपले सेकंड फायनलिस्ट आपल्याला मिळाले आहेत. फायनल साठी टॅक्स लीगल स्ट्रायकर्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मी कमिटीला विनंती करतो लवकरच त्यांनी फायनल साठी तयारी करायची आहे. निकेतन मित्रा जाऊ नको, थांब. निकेतन थांब.